यात सीमा रेषेवर शहीद झालेले लान्स नायक हेमराज सिंह यांच्या कुटुंबियांची लष्कर प्रमुख जनरल विक्रम सिंग यांनी आज भेट घेतली। जनरल सिंग यांनी मंगळवारीच हेमराज यांच्या कुटुंबियांना भेटणार असल्याचं सांगितलं होतं। तसंच भारतीय जवानांकडून सीमा रेषेचं उल्लंघन झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। लष्कर प्रमुख विक्रम सिंग आज सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवत शहीद लान्स नायक हेमराजच्या घरी पोहोचले, तेही सपत्नीक। यावेळी त्यांनी हेमराजच्या परिवाराचं सांत्वन केलं, तसंच त्याचा अंत्यसंस्कार झाला त्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली। शहीद हेमराजच्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य होतील यासाठी राज्य सरकारसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं लष्कर प्रमुखांनी यावेळी सांगितलं। सीमेवर प्राणपणानं लढणाऱ्या जवानांचं मनोबल वाढावं यासाठीच लष्कर प्रमुखांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत हा दौरा आखला। दरम्यान भारत पाक सीमेवरील तणाव अजूनही कायम आहे। त्यातच काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमा रेषेवर काल रात्री भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केलाय। क्रॉस फायरिंग मध्ये पाकिस्तानचा सैनिक मारला गेला असेल, परंतु भारतीय जवान कधीही सीमा रेषेचं उल्लंघन करत नाहीत असं लष्कर प्रमुख जनरल विक्रम सिंग यांनी ठणकावून सांगितलं। जवाब के अंदर जो हमने फायर किया है उसके अंदर मारा गया होगा। हमारे जवान क्रॉस नहीं करते हैं एलसी को। हम जो हैं वो ह्यूमन राइट्स हैं उसकी इज्जत करते हैं। लान्स नायक हेमराज सिंग याचं शिर पाकिस्तानी सैनिक घेऊन गेले आहेत। ते परत मिळवण्यासाठी लष्कराचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचंही लष्कर प्रमुखांनी सांगितलंय। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिमा रब्बानी खार यांनी भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केलाय। मात्र याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही लष्कर प्रमुखांनी सांगितलंय। भारत पाक मधला तणाव काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। पाकच्या आडमुठ्या धोरणामुळे वाद आणखी वाढत चाललाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।